नमस्कार मित्रांनो, मी महेश पपाळ SFC सेंटर या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाचा असा अपडेट आहे पीक विमा संदर्भामध्ये. बऱ्याच दिवसापासून 25% ॲग्रीमचा पीक विमा बऱ्याच सारे शेतकरी बांधवांना मिळालेला नाही. याची अनेक कारणे आहेत मित्रांनो, किंवा कंपनीकडून काही जणांचा क्लेम कलेक्ट झालेला नाही, अप्रूव्ह झालेले नाहीत. काही जणांच्या पॉलिस्या, काही जणांच्या आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक नाही, या कारणामुळे पीक विमा हा राहिलेला आहे. तर मित्रांनो, आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पीक विमा कधी येणार, मिळणार किंवा नाही, व पीक विम्याची पॉलिसी कशी चेक करायची याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तरी चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून येणारे पुढील नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. तर मित्रांनो, मी तुम्हाला इथे लाईव्हमध्ये करून दाखवणार आहे पीक विम्याची पॉलिसी कशी चेक करायची, आपला क्लेम अपडेट झाला आहे का नाही, पॉलिसी अप्रूव्ह आहे का नाही, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, आपल्याला आपल्या मोबाईलच्या ब्राउझरवरती PMABY असं सर्च करायचं आहे. याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तिथून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवरती येऊ शकता. तर मित्रांनो, या वेबसाईटवरती आल्याच्यानंतर आपल्याला इथे साइन इनचं ऑप्शन दिसत आहे, त्या टॅबवरती क्लिक करायचं आहे. यानंतर मित्रांनो, इकडे डाव्या साईडला एक क्लिक हेअर या टॅबवरती क्लिक करायचं आहे. यानंतर फार्मर लॉग इन डाव्या साईडला मित्रांनो फार्मर फॉर लॉग इन असं आहे मित्रांनो, त्या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे, खाली कॅप्चर टाकायचा आहे आणि सेंड OTP या टॅबवरती क्लिक करायचं आहे. तर मी इथे मोबाईल क्रमांक आणि कॅप्चर व्यवस्थित टाकून घेतो. तुम्हीही तो व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे मित्रांनो. यानंतर मित्रांनो, कॅप्चर आणि मोबाईल क्रमांक टाकल्याच्या नंतर आपल्याला पुढे आधार क्रमांक विचारला जाईल मित्रांनो. आधार क्रमांक टाकल्याच्या नंतर आपल्याला आपल्या आधार कार्डशी जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईलवर एक OTP पाठवला जाईल. OTP पाठवल्याच्या नंतर आपण इथे दाखवल्याप्रमाणे लॉग इन होऊ मित्रांनो. लॉग इन झाल्याच्या नंतर आपल्याला ॲप्लिकेशन या टॅबवरती क्लिक करायचं आहे. ॲप्लिकेशन या टॅबवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्या पॉलिस्या खाली दाखवल्या जातील. यानंतर आपल्याला आपली एक पॉलिसी कुठलीही सिलेक्ट करायची आहे. वर तुम्हाला तुमचं नाव दाखवलं जाईल मित्रांनो. तर एक पॉलिसी सिलेक्ट करतोय. पॉलिसी सिलेक्ट केल्याच्यानंतर मित्रांनो खाली यायचं आहे. खाली आल्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे आपल्या पीक विम्याचं स्टेटस दाखवलं जाईल. पीक विम्याचं स्टेटस हे अप्रूव्ह दाखवत आहे. यानंतर मित्रांनो आपल्याला व्ह्यू करायचं आहे. आपलं क्लेम अपडेट हे चेक करण्यासाठी ॲप्लिकेशन स्टेटसच्या साईटलाच व्ह्यूचं ऑप्शन आहे मित्रांनो, ते व्ह्यू करायचं आहे आणि वर यायचं आहे. तर मित्रांनो इथे क्लेम स्टेटस दाखवत आहे. क्लेम हा कंपनीकडे कलेक्ट झालेला आहे. तर मित्रांनो, पहिले ते क्लेम अप्रूव्हल दाखवत होतं, तर आता कलेक्ट केलेलं आहे मित्रांनो कंपनीनं क्लेम. तर आशा आहे की लवकरच शेतकरी बांधवांच्या अकाउंटवरती पीक विमा हा जमा होईल. अजूनही UTRN नंबर आलेला नाही. असंच एक छोटंसं अपडेट होतं मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून येणारे पुढील नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. जर तुमचे पीक विमा संदर्भामधील काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी त्याचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.